नमस्कार. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. जळकोट येथे जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारकांचा करण्यात आला सन्मान. जळकोट अरुण लोखंडे. तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील आरोग्य केंद्रात 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. 12 मे 1820 रोजी इंग्लंडमध्ये जन्म झालेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी वयाच्या 16व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून आरोग्यसेवा करून समाजसेवा करण्याची इच्छा त्यांच्या वडिलांजवळ व्यक्त केली. पण वडिलांचा परिचारिका नर्स म्हणून काम करण्याचा विरोध होता. पण त्यांनी जन्म झाल्यानंतर जेव्हा त्यांना समज येऊ लागली तेव्हापासून समाजसेवा आणि रुग्णसेवा करण्याची मनापासून इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी इसवी सन 1654 साली इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिमियन युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना मलमपट्टी करणे, त्यांची संपूर्ण सेवा करणे, त्यांची काळजी घेणे इत्यादी कामे फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी निस्वार्थपणे अविरतपणे केली. या सेवेच्या मोबदल्यात सैनिक त्यांना बक्षीस देऊ करीत, पण त्या बक्षिसांचा स्वीकार त्यांनी कधीही केला नाही. त्या मोबदल्यात त्यांनी नर्सिंग स्कूल काढण्यासाठी त्या पैशांचा उपयोग केला. त्यांची सेवा पाहून युद्धभूमीवर सैनिक त्यांच्याकडे आदराने पाहत असत. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना लेडी ऑफ लॅम्प हा किताब देण्यात आला. आणि म्हणून या आरोग्यसेवा कार्याची दखल घेऊन त्याचा जन्मदिवस हा जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. आणि त्याचे औचित्य साधून येथील गणेश सोनटक्के मित्र परिवाराच्या वतीनं प्राथमिक केंद्रातील परिचारकांचा सन्मान कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा पंचायत समितीचे सदस्य ॲडव्होकेट आशिष सोनटक्के, अरुण लोखंडे यांच्या हस्ते श्रीमती संगीता आकिर्डे, निकिता दाभेकर, सेनाज मुलानी, रेश्मा सोनवणे, नम्रता फुले आदींचा शाल, पुष्पगुच्छ आणि पेढा भरवून सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहित कवठे, वीरभद्र हसुरे, दत्तात्रय जगताप, महादेव धरणे, सौगदार पवार, ज्येष्ठ नागरिक काशीनाथ वाडीकर यांच्यासह ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते. तुळजाई एक्सप्रेससाठी प्रतिनिधी अरुण लोखंडे, जळकोट.